नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पौष्टिक अशा 6 सूपची हेल्दी रेसिपी बघणार आहोत। तर हे आहे आपण बीट कॅरट सूप तयार केलेला आहे। खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे। पावसाळ्यासाठी हे उत्तम आहे, नक्की करून बघा। आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। कसं तयार केले ते सूप, चला तर मग सर्वप्रथम साहित्य बघूया। हेल्दी असं पौष्टिक बीटाचं सूप तयार करायचं आहे। तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे 5-7 मिरी, सैंधव मीठ, ओला कांदा पातीचा बारीक चिरलेला, कोथिंबीर भरपूर आणि अशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आणि बीटाचं सूप आहे, ही वाटी भरून असं बीट बारीक चिरून घेतलेलं आहे। छान बीटामुळे आपले हिमोग्लोबिन छान राहतं, त्यामुळे बीटाचं सेवन नेहमी करावं। पण बीट असं आपण खाऊ शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारे सूप जर करून खाल्लंस तर त्याचे खूप आपल्याला आरोग्यदायी फायदे मिळतात। लसूण, गाजर हे डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे गाजरही नेहमी आपल्या आहारामध्ये समावेश असावा गाजराचा। इथे मी ही वाटी भरून गाजर घेतलेलं आहे आणि इथे आलं घेतलेलं आहे, पाव इंच साधारण बारीक चिरून घेतलेलं आहे। लिंबू अर्ध घेतलेला आहे। चला तर मग आता आपण हे साहित्य बघून झालेलं आहे। आता आपण रेसिपीकडे वळूया। आता इथे मी गॅस चालू केलेला आहे। आता मी हे सर्व भाज्या घालून घेणार आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे, त्यामुळे तुम्ही ओबडधोबड चिरले तरी चालतील। इथे मी बीट घातलं, गाजर 1 वाटी, आलं प्रमाण तुम्हाला सांगितलेलंच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही दिलेलं आहे। लसूण जरा जास्त घालायचं आहे। आता ही ते काळी मिरी 6-7 घेतलेली आहे, ती पण घालून घेतली। आता इथे पातीचा कांदा आहे, तो मी अर्धा घातलेला आहे आणि अर्धा नंतर मी सूप झाल्यानंतर वरण घालायला ठेवलेला आहे। याने सूप छान लागतं। ही कोवळे देठ आहे, तेही मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे। यामध्ये मी घालणार आहे 2 ग्लास पाणी। हे असंच घातलेलं आहे कारण देठ असतात ना कोथिंबीरचे, ते खूप छान सूप मध्ये लागतात, त्यामुळे ही देठच घालायची आहेत। पानं घातली तरी चालतील, पण देठाचा इथे छान उपयोग होतो आणि सूपला छान स्वाद येतो। आणि आता पाणी 2 ग्लास घालायचं आहे। हे सूप तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता, परंतु कढईमध्ये शिजवायला वेळ लागतो, त्यामुळे हे मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 शिट्ट्या आणि 1 शिट्टी मंद गॅसवर करून घेणार आहे। भाज्या जास्त छान अशा मऊसूत शिजवून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या तयार होत आहेत, तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच अशाच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला मी बघायला मिळतील। त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करायला लागणार आहे। आता हे सूप तुम्ही संध्याकाळच्या जेवणात सुद्धा करू शकता, भाज्या अगोदर शिजवून ठेवून फक्त मग ऐन वेळी तुम्ही तूप घालून फोडणी करून ही खाऊ शकता। पावसाळ्यात तर ही रेसिपी अगदी उत्तम आहे, भूक पण कमी लागते आणि इन्स्टंट पटकन आपल्याला। इथे आपल्या भाज्या छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत, बघू शकता। कलर पण असं छान आलेला आहे। आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आता आपण हे गाळून घेऊया।
खूप छान आणि हेल्दी आणि पौष्टिक सूप आहे। हे बघा असं त्याचं पाणी खाली राहिले आणि हे खूप पौष्टिक आहे। कलर बघा किती छान आलेला आहे आणि आता हे आपण सूप साठी वापरणार आहोत। आता हे मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे, म्हणजे छान असं एकजीव आपलं होईल, सूप पण टेस्टी लागेल। थंड झालेलं आहे, थोडस पाणी घालून मी हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार आहे। आता हे असं वाटून झालेलं आहे। आता आपण याला तुपाची फोडणी घालून घेऊया। इथे मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे। तुपामुळे छान असं टेस्ट लागते। सूपला नेहमी तुपाचीच फोडणी द्यायची आहे। आता घालणार आहे हे आपण बारीक करून घेतलेलं मिक्सर मध्ये, ते तुपावरती 1-2-3 मिनिट असं परतून घेते चांगलं। ऑलरेडी आपण शिजवलेलं आहे, त्यामुळे फार काही त्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही। आणि आता आपण हे सूप त्याचं घालून द्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता त्यात घालायचं आहे सैंधव मीठ। इथे मी अर्ध लिंबू घेतलेले आहे घालून, लिंबामुळे सी विटॅमिन मिळतं आपल्याला छान आणि चव पण छान लागते। लिंबू घालून घेतलेला आहे आणि आता आपण ही कांद्याची पात ठेवली होती बारीक चिरून, ती पण घालून घ्यायची आहे। ह्याच्याने पण चव छान लागते आणि आता छान अशी 5 मिनिटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा छान दिसतंय आपलं सूप, खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे। नक्की करून बघा। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हे सूप पावसाळ्यात नक्की करून बघा, तुम्हाला सर्वांना खूप आवडेल असं आहे। आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हे तयार केलेलं आहे, कुठलंही त्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह किंवा काही बाहेरचं वापरलेलं नाही, त्यामुळे हे सूप अतिशय हेल्दी आहे आणि सर्व आजारांवरती रामबाण उपाय पण आहे। यामध्ये बीटामधले गुणधर्म, शिवाय गाजराचे गुणधर्म, आलं, लसूण हे सर्व आपल्याला त्यातून मिळणार आहे आणि आपल्याला दिवसभर एनर्जी राहणार आहे। असं हे पौष्टिक सूप आहे। नक्की ट्राय करा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। इथे सूपला छान अशी उकळी आलेली आहे 5 मिनिटांनी आणि वरून 1 चमचा तूप पण मी घातलेला आहे, त्यामुळे ह्याची चव अजूनच छान लागते। बघा, बघू शकता किती छान झालेला आहे। आणि आता पटकन व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच अशा छान आणि पौष्टिक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। पावसाळी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा। आता बाउल मध्ये गरमागरम आपण हे सर्व करायचं आहे। गरम गरमच हे सूप छान लागतं प्यायला, मुलांना सुद्धा आवडेल आणि बीट आहे टाकलेलं हे कळणार सुद्धा नाही, इतकी छान त्याची चव आणि अजिबात भाज्यांची चव लागत नाही वेगळी, खूप टेस्ट छान लागते। नक्की करून बघा। इथे आपण दुधी भोपळ्याचं सूप तयार करणार आहोत, तर इथे 1 वाटी मी दुधी भोपळा सालं काढून चिरून घेतलेला आहे धुवून, आणि इथे 1 कांदा मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला आहे। काळी मिरी पावडर पाव चमचा, आलं लसूण
लसूण जरा जास्त घालायचा आहे, 7-8 पाकळ्या, आणि असा एवढा तुकडा आल्याचा, एक टोमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्या, त्या सूपमध्ये खूप छान लागतात. पानाऐवजी अशा तुम्ही देठ घेतले ना तर ते खूप सूपमध्ये छान लागतात. आणि कांद्याची बारीक चिरलेली पात. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य बघून झालेलं आहे, रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कुकरमध्ये आपण आता ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत, त्याचा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी हा भोपळा घालून घेतलेला आहे. भोपळा आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. टोमॅटो आणि थोडासा कांदा मी एक चिरला होता, त्यातला थोडा घालणार आहे आणि थोडा तेलावर परतून घेण्यासाठी ठेवणार आहे. तर आता ह्यामध्ये पाणी घालून, आता ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता याचा आपण स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. चांगलं 1-2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाज्या चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत. भाजी शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. अर्धा राहिलेला ठेवलेला टोमॅटो तो मी बारीक चिरून घेणार आहे. तो आपण नंतर परतून घेणार आहोत तुपावरती. वाटणामध्ये कोथिंबीरीचे देठ घालायचे राहिले होते, ते पण घालून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मिरपूड, कांदापात, इथे भाज्यांचा स्टॉक आहे शिजवून घेतलेला, तो घालून घ्यायचा आहे. छान असा वास येतोय. खूप सुंदर असं हे चविष्ट सूप आपलं तयार झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अशी 5 ते 7 मिनिटं खळखळून त्याला अशी उकळी येऊ द्यायची आहे. खूप छान, आणि हेल्थसाठी हे सूप खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक सुद्धा तेवढंच आहे. आणि वेट लॉससाठी सुद्धा हे सूप खूप उपयुक्त आहे. त्यामुळे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा उकळी आलेली आहे छान असं खळखळून. आणि गरम गरम सूप प्यायला खूपच छान लागतो आणि याला तुपाची फोडणीमुळे अजून याचा स्वाद छान आलेला आहे. इथे सूप आपलं तयार झालेलं आहे. 5 मिनिटं चांगलं उकळून झालेलं आहे. नेहमी महत्त्वाची टीप आहे की कोथिंबीरीचे देठ हे सूपसाठी वापरायचे, त्याने खूप छान स्वाद येतो व कोथिंबीरीचे फायदेही मिळतात. सूप आपलं तयार झालेलं आहे दुधी भोपळ्याचं. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. इथे आपलं सूप छान तयार झालेलं आहे. हेल्दी आणि पौष्टिक, वेट लॉससाठी पण हे सूप खूप उपयुक्त आहे. आणि यामध्ये आपण भाज्या पण घातलेल्या आहेत. दुधी भोपळ्याचं आहे. खूपच चविष्ट आणि पौष्टिक आणि हेल्थसाठी खूप उपयुक्त आहे. चला तर आपण पुढचं सूप तयार करायला घेऊयात. आता आपल्याला करायचं आहे पुढचं सूप, मिक्स व्हेज सूप. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कोबी, गाजर 1 वाटी बारीक चिरलेलं, टोमॅटो बारीक चिरलेला, कांदापात बारीक चिरलेली आणि इथे 1 शिमला मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे. आलं
बारीक किसून घेतलेलं, आणि इथे एक छोटी वाटी मटार आहे, लसूण घेतलाय, लसूण जरा थोडा जास्त घालायचा आहे, 7-8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, आणि इथे मिरी पावडर साधारण पाव चमचा, आणि यात आपण अर्धा चमचा सैंधव मीठ घालणार आहोत. त्याऐवजी तुम्ही मिठाचा पण वापर करू शकता, पण सैंधव मीठ हे चांगलं ॲपिटायझर म्हणून काम करतं सूप मध्ये, त्यामुळे आपण ते घालणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई तापत ठेवलेली आहे. सर्वप्रथम आपण 1-2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तूपच वापरायचं, म्हणजे त्याची चव छान लागते, आणि मुख्य म्हणजे हे गाईचं आहे त्यामुळे ह्याची चव अजून छान लागते. कढई चांगली गरम झालेली आहे. आता आपण एक साहित्य घालायचं आहे. लसूण चांगला फ्राय करून झालेला आहे. आता घालणार आहोत आलं. आलं पण चांगलं तुपावरती परतून घ्यायचं आहे. छान असा वास पण छान येतोय, खूप गुलाबी रंग होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिट आपलं आलं लसूण चांगलं परतून घ्यायला लागणार आहे. आता घालायचं आहे कोबी बारीक चिरलेला, तोही चांगला परतून घ्यायचा आहे. भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो, वाटाणा, कांद्याची पात थोडी मी घालणार आहे, थोडी ठेवणार आहे नंतर वरण टाकायला. आता हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे. एक 5 मिनिट चांगलं हाय फ्लेम वरती परतून घ्यायचं, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. भाज्या बारीक चिरल्यामुळे ते दिसायलाही छान दिसतात आणि शिजतात पण पटकन छान. भाज्या चांगल्या शिजल्या पाहिजे, छान असं परतून घ्यायचंय. आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच अशाच हेल्दी आणि छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चांगले 1-5 मिनिट परतून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान आलेला आहे भाज्यांचा. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी सूप आहे. पावसाळ्यामध्ये तर आपल्याला हे भूक पण कमी असते, त्यामुळे हे 1 वाटी पिलं तर आपल्याला दिवसभर एनर्जी राहील असं सूप आहे. आणि यात सर्व भाज्या पौष्टिक आहेत, त्यामुळे मुलांनाही तुम्ही देऊ शकता. शिवाय घरात सर्वांनाच आवडणारे हे आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हे सूप तयार करून बघा. आता आपलं छान 5 मिनिट परतू द्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून 1-2-3 मिनिट चांगले भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, आणि हे सूप नक्की ट्राय करून बघा. बघा भाज्यांची चांगल्या वाफ आलेली आहे. आणि यात आपण गरम 2 ग्लास पाणी घालणार आहोत, म्हणजे शिजायला आपल्याला या भाज्या शिजल्या पाहिजे छान. आणि सूप पण आपलं छान सूप पातळच असतं, त्यामुळे पाणी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सूप आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा काहीही बाहेरचं साहित्य न वापरता घरच्याच साहित्यामध्ये तयार केलेलं आहे, त्यामुळे ते खूप हेल्दी आणि पौष्टिक आणि आरोग्यदायी तयार झालेलं आहे.
आणि आता आपण घालणार आहोत मिरपूड. इथे मी पाव चमचा सैंधव मीठ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कलर खूप छान आलेला आहे, बघू शकता. सर्व भाज्या पण अशा छान दिसत आहेत. असं हलवून घ्यायचं आहे आणि ह्यानंतर एक 10 मिनिट आपण हे सूप चांगलं उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बघू शकता इथे आपलं सूपला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं सूप तयार झालेलं आहे. मिक्स व्हेज सूप खूप छान आणि टेस्टी. नक्की करून बघा, खूपच सर्वांना आवडेल असं हे सूप आहे. हे सूप तयार करायला 5 ते 10 मिनिटं लागलेली आहेत. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता, पण कढईमध्ये मी शिजवल्यामुळे त्याचे न्यूट्रिशन्स खूप छान पाण्यामध्ये उतरतात आणि अजून त्याची टेस्ट चांगली लागते. सर्व जिन्नस चांगले शिजलेले आहेत, उकळलेले आहेत. चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया. मात्र 5 ते 10 मिनिटं चांगले शिजून घ्यायचे आहेत. त्यातल्या भाज्या चांगल्या शिजल्या पाहिजे, म्हणजे त्याचा अर्क चांगला सूप मध्ये उतरतो. आता आपण सूप बाउल मध्ये काढून घेऊयात. खूप छान आणि वास तर खूप छान येतोय. भाज्या असल्यामुळे ते अजून पौष्टिक झालेलं आहे. कुकरमध्ये शिजवलं तर अजून भाज्या चांगल्या शिजतात. तयार झालंय आपलं मिक्स व्हेज कोबी सूप. नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर हे आहे आपलं मिक्स व्हेज कोबीचं सूप तयार झालेलं आहे. बघू शकता, पौष्टिक आणि हेल्दी. पावसाळ्यासाठी खास हे मस्त आहे सूप प्यायला. घशालाही छान आहे आणि त्यात भाज्या असल्यामुळे पौष्टिक आहे. मुलांनाही तुम्ही देऊ शकता. घरातले सर्वजण हे सूप आवडीने पितील असं आहे. नक्की रेसिपी करून बघा. चला तर मग साहित्य आणि कृती बघूया. आज आपण तयार करणार आहोत इथे स्वीटकॉर्न सूप. तर इथे मी हे 1 वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि आलं लसूण. इथे ह्या जांभळा कोबी, दुधी भोपळा, गाजर आणि हा कोबी आणि बीट. शक्यतो मी सूप मध्ये सर्व भाज्या वापरायचा प्रयत्न करते, कारण सूप हे पौष्टिक आणि हेल्दी असतं. जेवढ्या भाज्या आपण घालू तेवढं ते छानच लागतं. आणि इथे मी थोडा उकडून घेतलेला स्वीटकॉर्न ठेवलेला आहे, तो मी नंतर घालणार आहे. चला तर मग आता साहित्य बघून झालेलं आहे आपलं. आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सर्व भाज्या शिजवून घेणार आहे. दुधी भोपळा, कोबी, हा इथे जांभळा कोबी आहे, सॅलेडचा असतो तो, घालून घेणार आहे. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. त्यानंतर गाजर, बीट, आणि हे 1 वाटी स्वीटकॉर्न. हे सर्व आता उकडून घेणार आहे. 3 शिट्ट्या करून मी शिजवून घेणार आहे. हे अर्धा ग्लास मी पाणी घातले. अगदी शिजवताना थोडस मीठ घालणार आहे. नंतर आपण सूप मध्ये घालायचं आहे.
आणि हे असं मिक्स करून घेणार आहे. आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकर थंड झालेला आहे. आता आपल्या भाज्या बघूयात शिजल्यात का. हे बघा, भाज्या छान शिजल्या आहेत. आता आपण काय करूयात, भाज्या मिक्सर मध्ये काढून घेऊयात. भाज्यांचा स्टॉक आहे असं आपण गाळून घेऊयात छान असं. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच हेल्दी रेसिपी साठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे. छान असं आपला भाज्यांचा स्टॉक हा तयार झालेला आहे. यात आपण भाज्या भरपूर घातलेल्या आहेत, बीट घातलेला आहे, त्यामुळे त्याला कलर पण छान आलेला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. छान असं वाटून घेऊयात. म्हणजे आपलं सूप हे दाटसर होईल आणि छान लागेल. यात थोडस पाणी घालूया, 1-2 चमचे, आणि वाटून घेऊयात. आता हे आपलं असं छान वाटून झालेलं आहे. हे बघा, बघू शकता अशा प्रकारे. आता हे आपण बाजूला ठेवूया. कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया. 2 ते 3 चमचे घातलेले आहेत. 3 चमचे घातलेत एकूण. तूप गरम होतंय. तूप आता आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण हे त्यामध्ये भाज्या बारीक केलेल्या घालून घ्यायच्या आहे. छान अशा तुपावरती परतून घ्यायचंय. या शिजवलेल्या आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता त्यानंतर घालून घ्यायचा आहे आपल्याला हा भाज्यांचा स्टॉक. बीटामुळे त्याला कलर आलेला आहे छान. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आलं आणि लसणाची फोडणी घालणार आहोत. लसूण आणि आलं चांगलं परतून घ्यायचं आहे तुपावरती. म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. लसणाचा आणि आल्याचा फ्लेवर छान वास येते खमंग. इथे चांगली कडकडीत अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. म्हणजे सुपाला छान अशी तुपाची व आलं लसणाची चरचरीत अशी फोडणी बसते व चव एकदम असा छान लागतो. कडक फोडणी दिल्यामुळे, चटका दिल्यामुळे सुपाची टेस्ट एक खूपच छान लागणार आहे. आणि आता फोडणी आपली खमंग अशी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून ही फोडणी आपण ही कढईमध्ये घालून घेऊया.
असं केल्याने खूप छान तडका बसतो, त्यामुळे हे वेगळ्या पद्धतीने एक तडका देऊन सूप तयार केलेलं आहे. खूपच छान लागतं हे. आणि यात तुम्ही पाण्याचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही वाढवू शकता. मिरपूड घातलेली आहे, सैंधव मीठ चवीनुसार. हलवून घ्यायचं आहे आणि यालाही 3 ग्लास पेक्षाही थोडं जास्त मी पाणी घातलेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण तुम्हाला हवं आणि इथे जे उकडून घेतलेले स्वीटकॉर्न होते ते घातलेले आहेत, कारण की आपलं स्वीटकॉर्नचं सूप आहे. चांगला त्यामुळे खूपच छान लागतं हे सूप. सुपाला छान आला आणि हे नक्की करून बघा. आणि हे बघा कशी क्रीमी चव आली आहे त्याला. फ्लेवर. आणि हे 5 मिनिटं छान असं उकळू द्यायचं आहे, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. आज आपल्याला करायचं आहे लेमन कॉरिएंडर सूप. आता हे आपलं 6वं सूप आहे. यासाठी आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं आहे. लसूण पण एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे. कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि लिंबू, कोथिंबीरीचे देठ आहेत. हे खूप छान लागतात सूप मध्ये. हे सुद्धा मी बारीक चॉप करून घेतलेले आहे. आणि इथे हिरवीगार कोथिंबीर आहे, मुठभर घेतलेली आहे, ती बारीक चिरून घ्यायची आहे. नंतर एवढं साहित्य आहे. आणि एक अर्धा चमचा मिरपूड घालणार आहे आणि चवीनुसार मीठ आहे. तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य बघून झालेलं आहे आपलं. या ठिकाणी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे, तर त्यात घालूया 2 चमचे साजूक तूप. साजूक तुपाने खूप छान त्याला फ्लेवर येतो आणि चव पण छान लागते. चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत, तूप गरम झालेलं आहे, प्लस आल्याची पेस्ट घातलेली आहे. चांगलं 1-2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आल्याचा कलर छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो सूप मध्ये. बघा 2-3 मिनिटं आलं छान असं परतून झालेलं आहे. आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता आलं आपलं छान परतून झालेलं आहे. वास पण खूप छान येतोय. सूप करताना महत्वाची टीप आहे की सर्व भाज्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत. आता हा लसूण पण मी बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो मी घालून घेतला. तो पण 1-2-3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे. आणि सूप करताना हाय फ्लेमवरच सर्व करायचं आहे, त्यामुळे भाज्यांचा क्रंचीनेसपणा आणि स्वाद चांगला राहतो. आता घालणार आहे हे कोथिंबीरीचे देठ. हे सूप मध्ये खूप छान लागतात आणि बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये भरपूर पोषक मूल्य असतात. हेही 2-3 मिनिटं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे हाय फ्लेम वरती, त्यामुळे त्याची चव छान लागणार आहे. वास छान येतोय. आता 2-3 मिनिटं झालेली आहे. आता बारीक चॉप केलेला कांदा मी फ्राय करून घेणार आहे. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही घालू नका. पण हा कोवळ्या पातीचा कांदा आहे, तो खूप छान लागतो सूप मध्ये. सर्व मी हाय फ्लेम वरती चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. आता मी भाज्यांचा स्टॉक ऑलरेडी मी तयार करून ठेवलेला आहे. सर्व भाज्या ज्या आवडतात त्या, तुम्हाला आवडतात त्या तुम्ही घेऊ शकतात. मी गाजर, कोबी, शिमला मिरची आणि याचा स्टॉक मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. तो मी आता या सूप मध्ये घालणार आहे. चांगल्या हाय फ्लेम वरती हे मी 1-2-3 मिनिटं चांगले परतून घेतलेलं आहे. हे बघा छान असा वास पण येतो आणि छान असा क्रंचीनेसपणा येतो. त्यामुळे कढई ही मोठीच घ्यायची सूप करण्यासाठी, म्हणजे आपल्याला ह्या भाज्या चांगल्या मिक्स करता येतात. वाटल्यास अजून 1 चमचा मी तूप घालते. जरा थोडं कमी वाटलं तर
तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता, बटर सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व फ्राय झालेलं आहे। आता इथे मी हा सर्व भाज्यांचा स्टॉक तयार करून ठेवलेला आहे, तो मी घालून घेणार आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ कमी जास्त करू शकता। इथे कॉर्नफ्लॉवर आवडत असल्यास कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता। इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर मध्ये त्याची स्लरी करून घ्यायची आहे। मी आता थोडस पाणी घालून चांगले मिक्स करून घेणार आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही। हे बघा, असं छान असं आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही पाहिजे तेवढं घालू शकता, लागेल तसं वापरायचं। खूप छान सूप होतं। थिकनेस येण्यासाठी हे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। उरलेलं नंतर तुम्हाला वाटल्यास घालू शकता तुम्ही। पुन्हा हलवून द्यायचं आहे आणि हे सूप चांगलं 5 ते 7 मिनिटं चांगलं खळखळून उकळू द्यायचं, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो। आणि हाय फ्लेम वरती उरलेली स्लरी घालून घेते। स्लरी घातल्यानंतर चांगलं शिजू द्यायचं, हे मात्र सूपची महत्वाची टीप। कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर कॉर्नफ्लॉवर हे चांगलं सूप मध्ये शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव सूप मध्ये चांगली लागते। यात घातले अर्धा चमचा सैंधव मीठ, तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि वास तर अप्रतिम येतोय। सूपचा टेस्ट एकदम छान लागणार आहे। मी त्यात स्वीट कॉर्नचे सुद्धा टाकलेले आहेत उकडलेले, त्यामुळे अजून छान चव लागणार आहे सूपची। आणि खूप पौष्टिक आणि हेल्दी सूप आहे। नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। उकळी येते, चांगली खळखळून उकळी आली पाहिजे सूपला। 5 ते 7 मिनिटं चांगले उकळून घ्यायचं आहे। पावसाळ्यासाठी हे लेमन कॉरिंडर सूप खूप छान आहे। हे बघा, आता उकळी यायला लागलेली आहे। आता घालणार आहोत आपण मिरपूड, एक अर्धा चमचा, आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिरपूडचं प्रमाण तुमच्या नुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, आवडीनुसार। पुन्हा हलवून घ्यायचं आहे। आणि कॉरिंडर सूप आहे त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर, पण कोथिंबीर ही शेवटी घालायची नंतर, कारण तिचा हिरवागार रंग हा राहण्यासाठी, त्यामुळे कोथिंबीर ही शेवटी घातलेली आहे। छान अशी कोथिंबीर घालून झालेली आहे। आणि आता 5 ते 7 मिनिटं चांगली खळखळून ही उकळू द्यायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे। मस्त छान रंग आलेला आहे सूपला। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी खूपच सुंदर हे सूप लागणार आहे आणि तसंच पौष्टिक आणि हेल्दी पण आहे। 2 बाउल पिलं तरी तुम्हाला भरपूर त्याची एनर्जी आणि पौष्टिक मूल्य मिळणार आहे, पोषण मूल्य। आणि त्याचबरोबर वजनही कमी करण्यासाठी हे सूप खूप उपयुक्त आहे। यात सर्व भाज्या आहेत, त्याचा स्टॉक आपण आधीच तयार करून घेतलेला होता, त्यामुळे त्याचे सर्व भाज्यांचे पोषण मूल्य पण त्यात आहेत। त्यामुळे अतिशय पौष्टिक असं हे हेल्दी सूप आहे। आणि पावसाळ्यात तर गरम गरम सूप पिण्याची मज्जाच काही और आहे। पावसात भिजून आल्यानंतर जर तुम्ही हे सूप पिलं तर अजिबात तुम्हाला सर्दी, खोकला होणार नाही। आता हे उकळते,
छान असं. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. सूपला छान अशी उकळी येते. पाच मिनिटं झालेली आहेत. सूप छान उकळलेलं आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि 1-2 मिनिटं बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे. बघू शकता सूपचा कलर किती अप्रतिम आलेला आहे. आता मी गॅस बंद करून लिंबू घालणार आहे, कारण आपलं सूप हे लेमन कॉरिएंडर सूप आहे. त्यामुळे मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे. लिंबामुळे खूप छान टेस्ट लागते. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पूर्ण सगळं लिंबू घालू शकता. आणि हे सूप आता पिण्यासाठी गरमागरम रेडी आहे. खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे. नक्की करून बघा. पौष्टिक आणि मुलांनाही आवडेल अशी आहे. आता इथे सूपला छान अशी उकळी आलेली आहे. बघू शकता छान आपलं मस्त स्वीट कॉर्न सूप तयार झालेलं आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा. छान असं पौष्टिक आणि हेल्दी स्वीट कॉर्न सूप तयार झालेलं आहे. या तयार झाले आपलं पौष्टिक, हेल्दी आणि स्वीट कॉर्न सूप. छान असं क्रीमी आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हे सूप तयार केलेलं आहे. आता हे सूप तयार आहे ते आपण बाउलमध्ये काढून घेऊया. खूप छान सूप तयार झालेलं आहे आणि रेसिपी नक्की करून बघा. आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. म्हणजेच अशा छान हेल्दी पौष्टिक रेसिपी तुम्हाला चॅनलवर माझ्या बघायला मिळतील. तयार आहे आपलं लेमन कॉरिएंडर सूप. मस्त पावसाळ्यासाठी हे सूप उत्तम पर्याय आहे आणि खूप छान आणि पोटभरीचं आहे. चला तर आज आपण नाचणीचे सूप तयार करायचे आहे. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. इथे 1 गाजर, 1 चमचा नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ओले कांदे, 2 हिरवी मिरची, आलं, लसूण, 1 कांदा, टोमॅटो आणि हे मशरूम घेतलेले आहेत 2. आता हे 1च चमचा नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य बघून झालेलं आहे आपलं. ओल्या पातीचा कांदा हा खूप छान लागतो सूपमध्ये. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम या सर्व भाज्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत. गाजर, कांद्याची पात खूप बारीक चॉप करून घ्यायची आहे. त्यामुळे सूप आपलं छान क्रंचीनेस होतो. आता हे गाजर झालेलं आहे चॉप करून. त्यानंतर आता मी हा 1 कांदा
चॉप करून घेणार आहे, तोही बारीक चॉप करायचा आहे. छान असा चिरून घ्यायचा आहे. कांदा इथे आपला चॉप झालेला आहे. सूपमध्ये महत्त्वाच्या टिप म्हणजे सर्व भाज्या ह्या खूप अशा बारीक चॉप करून घ्यायच्या आहे आणि हाय फ्लेमवरती ह्या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहे, म्हणजे सूपची टेस्ट खूपच छान लागते आणि चव पण छान लागते. हिरवी मिरची पण बारीक चॉप करून घेतलेली आहे. सर्व मी इथे बारीक चॉप करून घेतलेला आहे. टोमॅटो पण चॉप करून घेतलेला आहे. छान असा सूप हे पातळच करायचं आहे. छान असं पातळ सूप छान प्यायला खूपच छान लागतं. इथे पातीचा कांदा पण घेतलेला आहे, तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे. सुपासाठी आपण इथे तुपाचीच फोडणी द्यायची आहे. तुम्ही त्याऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता आणि खूप छान चव लागते आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. इथे ही बारीक चॉप केलेली ओनियन आहे, ते आता आपण छान बारीक करून घेतलेलं आहे. आता सर्व साहित्य आपलं बारीक चिरून झालेलं आहे. जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं तुम्ही भाज्या घालू शकता. लसूण पण घेतलेला आहे, तो पण चॉप करून घ्यायचा आहे. तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल, पण इथे मी चॉप करून घेते. आलं पण पाव इंच घेतलेलं आहे. आलं ही खूपच छान फ्लेवर येतो, मस्त लागतं हे सूप. खूप छान होतं रागीचं सूप आणि आयरन आणि कॅल्शियम युक्त अशी ही नाचणी आहे, त्यामुळे हे सूप खूप. मशरूम पण खूप प्रोटीन असतात, त्यामुळे मशरूम पण मी यामध्ये घातलेले आहेत. हाय प्रोटीनयुक्त हेल्दी सूप आहे आपलं. हे सूप तुम्ही एक बाउल जरी पिलं ना तरी पोट भरणार नाही. 1-2 बाउल तुम्ही पिणार नक्कीच आणि अजून मागून घेणार. आणि शिवाय आपल्याला हे वेट लॉससाठीही उपयुक्त आहे. आणि महत्त्वाची टिप म्हणजे की हे पोटभरीचं सूप आहे. चला तर मग आता आपण सूप तयार करायला घेऊया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तूप छान असं गरम होऊ द्यायचं आहे. चांगली फोडणी द्यायची आहे. आणि आता तूप गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण आता आलं घालायचं आहे. लसूण चांगला गुलाबी रंग होईपर्यंत हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही हाय फ्लेमवरती सूप फ्राय कराल तेवढी त्याची टेस्ट छान येते. आता हे 1-5 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय केल्यामुळे त्याची चव खूप छान लागते. आता या भाज्या कांदा घालून घेतलेला आहे. कांदा 1-2-3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. हवं असल्यास तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता किंवा अजून त्यामध्ये तुम्ही तुपाचं प्रमाण वाढवू शकता, तुम्हाला आवडत असेल तसं. तेल सुद्धा वापरू शकता, पण तुपाने आणि बटरने सूपची चव खूपच छान लागते. 1-2-3 मिनिटं कांदा असा क्रंचीनेस झालेला आहे. आणि आता थोडंसं मी तूप घातलेलं आहे, 1 चमचा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. खूप छान लागतं हे सूप. मुलांनाही आवडेल असं आहे. वयोवृद्ध मुलं सर्व वयोगटातले लोक ही सूप पिऊ शकतात. आता टोमॅटो घालून 1-2-3 मिनिटं पुन्हा परतून घ्यायचं आहे. भाज्या मात्र चांगल्याच परतून घ्यायच्या आहेत. आणि आता गाजर घालून घ्यायचं आहे.
व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ओनियन कांद्याची हिरवी पात घालून घ्यायची आहे. ही पण आता 2-3 मिनिटं चांगलं पुन्हा परतून घ्यायचं आहे. मस्त छान असं स्वाद येतो आणि वास पण छान येतो. भाज्यांचा कलर पण बघा किती छान आलेला आहे. आता ह्या भाज्या झाकण ठेवून 1-5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. आता इथे नाचणीचं पीठ आहे ते मी चांगलं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही. भाज्यांना वाफ येते, बारीक गॅस करून ठेवलेला आहे. खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे हे सूप. इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि सूपमध्ये पाण्याचा वापर जास्तीत जास्त करायचा. गरम पाणी घातलेलं आहे मी. आणखी 1 गरम पाणी ग्लास घातलेला आहे आणि मशरूम चॉप केलेले घालून घ्यायचे आहेत. चांगलं शिजू द्यायचं आहे. मशरूम पटकन शिजतात तरी पण भरपूर शिजून घ्यायचं आहे. पाणी जेवढं घालू तेवढं चांगलंच आहे. मीठ चवीनुसार, मिरपूड अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे आणि चांगली खळखळून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याला उकळी येऊ द्यायची आहे. 10 ते 15 मिनिट आपण हे सूप चांगलं शिजून घेणार आहोत. आणि आता आपण त्यामध्ये नाचणीची स्लरी घालून घ्यायची आहे. ही छान अशी करून घेतलेली आहे आपण पातळ. अशा प्रकारे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. खूप हेल्दी आहे सूप. आणि आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण 1 चमचा घेतलेला आहे, ते पण आपण घालून घेऊया. कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण यात नाचणीचं पीठ घातलेलं आहे. पण कॉर्नफ्लॉवर मी थोडंसं घालणार आहे. अजिबातच. आता इथे भाज्यांना छान अशी उकळी आलेली आहे. हे बघा, खळखळून भाज्या पण आपल्या शिजलेल्या आहेत आणि त्याचा स्टॉक आपल्या भाज्यांचा तयार झालेला आहे. भरपूर पाणी घातलं तरी चालेल. पाण्याला प्रमाण नाही. तुम्हाला जेवढी क्वांटिटी सूपची करायची तेवढं तुम्ही घालू शकता. एवढं सूप 4 लोकांसाठी पुरेसं आहे. त्यानंतर आता आपण झाकण काढून घेऊया आणि आता ही नाचणीचं पीठ आपण भिजून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे, कारण की हे नाचणीचं सूप आहे. आणि तेही 5-7 मिनिटं शिजू द्यायचं आहे. कलर हे बघा किती छान आलेला आहे. वास पण छान येतोय आणि स्वाद तर खूपच छान लागतो. हे सूप नक्की तुम्ही करून बघा. आणि कॉर्नफ्लॉवर पण घालणार आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलंच तरी चालेल. हे सर्व घातल्यानंतर कॉर्नफ्लॉवर आणि नाचणी घातल्यानंतर 10 मिनिटं तरी हे सूप चांगलं शिजून घ्यायचं आहे. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे सूप खूप छान आणि हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि चवीलाही खूप छान लागतं. नक्की करून बघा. मुलंही आवडीने खातील. तसंही आपण नाचणीचे पदार्थ फार कमी करतो. हे सूप जर केलं तर पोटामध्ये आपल्या पौष्टिक घटक पण जातील आणि कॅल्शियमसाठी हे सूप, हाडांसाठी पण हे खूप उपयुक्त आहे. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण हे शिजवून घेऊया. गॅस बंद केलेला आहे 10-15 मिनिटांनी. आणि मग नंतर आपण यात 1 लिंबू घालून घेऊया. प्रत्येक सूपमध्ये लिंबू घालायचं आहे. लिंबू हे ॲपिटायझरचं काम करतं. लिंबामुळे वेट लॉस पण
होतो. त्यामुळे तुम्हाला जर हे वेट लॉस करायचं असेल तर यामध्ये आपण हे सूप वेट लॉसचं सूप म्हणूनही पिऊ शकतो आणि लिंबाचा वापर करायचा आहे. तयार झालंय आपलं नाचणीचं सूप, हेल्दी आणि पौष्टिक. छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण हे सर्व करायचं आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. गरमागरम सूप आपलं पावसाळ्यासाठी तयार झालेलं आहे आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे.